पत्रमहर्षी डॉक्टर प्रतापसिंह जाधव, पत्रकारितेची यशस्वी 80 वर्ष। कोल्हापूरचं नाव जर माध्यम जगतात तेजानं झळकत असेल तर त्या उजेडामागं एक नाव कायम उभं राहतं, ते म्हणजे डॉक्टर प्रतापसिंह जाधव। पुढारी या सशक्त वृत्तपत्राचा वारसा त्यांनी केवळ पुढे नेला नाही, तर त्याला सामाजिक जबाबदारी, सत्यशोध आणि मराठी अस्मिता यांचा नवा अर्थ दिला। 5 नोव्हेंबर 1945 रोजी जन्मलेले डॉक्टर जाधव हे दिवंगत गणपतराव जाधव यांचे सुपुत्र। वडिलांनी रोवलेलं पत्रकारितेचं बीज त्यांनी आपल्याच मेहनतीनं विशाल वटवृक्षात वाढवलं। लेखणीचा शिस्तबद्धपणा, बातमीमागचं सत्य आणि लोकांच्या प्रश्नांना दिलेला आवाज, या तिन्ही गुणांनी ते मराठी पत्रकारितेतील आधारस्तंभ बनले। पुढारीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण प्रश्नांपासून ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत प्रत्येक विषयावर निडरपणे भूमिका घेतली। पत्रकारिता हा व्यवसाय नाही, ती समाजसेवा आहे, ही त्यांची श्रद्धा। त्यांच्या कार्यकाळात पुढारी केवळ वृत्तपत्र न राहता समाज मनाचा आरसाच ठरला। शेतकरी, कामगार, विद्यार्थी, कलाकार, राजकारणी सगळ्यांना समान न्याय देणारा हा मंच बनवणं हीच त्यांची मोठी कामगिरी आहे। आज ते 80 वर्षांचे होत आहेत, पण वयाचं मोजमाप त्यांच्या ऊर्जेला लागूच होत नाही। लेखन, संपादन आणि मार्गदर्शन या तिन्ही क्षेत्रात आजही तितक्याच उत्साहानं सक्रिय आहेत। त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये होणारा लोकोत्सव हा केवळ व्यक्तीचा गौरव नाही, तर पत्रकारितेच्या निष्ठेचं, समाजसेवेचं आणि मराठी भाषेच्या सन्मानाचं प्रतीक आहे। डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं आयुष्य म्हणजे एका न थकणाऱ्या वृत्तपत्रकाराची यात्रा, जिथं सत्याचा शोध, समाजाचा विचार आणि राष्ट्रप्रेमाची ओल आहे। 80 वर्षांचा हा प्रवास केवळ त्यांच्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा अभिमान आहे। त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पत्रमहर्षींची लेखणी अशीच तेजोमय राहो।